ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. नमस्कार. आता आपण इकडे चिकनचे पॉपकॉर्न पाहणार आहोत. त्यासाठी मी बोनलेस चिकनचे तुकडे बारीक बारीक करून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण याला मॅरिनेट करण्यासाठी आलं लसूण पेस्ट, धने, जिरा आणि काळी मिरची पावडर घेतलेली आहे. चाट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे जो पण तुम्ही घेता तो तुम्ही घेऊ शकता. आणि आता आपण इथे घेतलेला आहे 1 अंड, व्हिनेगर, परत कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मैदा पण तुम्ही घेऊ शकता. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही पण घ्यायचं आहे. मिल्क घेतलेलं आहे, थोडंसं मीठ स्वादानुसार, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, थोडं कमीच टाका तर स्वाद चांगला राहतो. आता आपण याला मॅरिनेट करायला घेऊया. आलं लसूण पेस्ट, मिरी पावडर, चाट मसाला हे सगळं आपण याला चांगलं छान हाताने लावून घेणार आहोत. चमच्याने पाहिजे तुम्ही चमच्याने घेऊ शकता. तुमच्याकडे जर हँडग्लोव्ज असतील तर तुम्ही हँडग्लोव्ज वापरू शकता. तिखट, मीठ सगळं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अंड पण त्याच्यामध्ये फोडून घेणार आहोत आपण. तुम्हाला हवं तर तुम्ही दही टाकू शकता, पण मला वाटतं व्हिनेगर असल्यानंतर दह्याची गरज शक्यतो पडत नाही. दूध पण आता मी जे टाकलेलं आहे. आता आपण सगळं छान हाताने नाही तर चमच्याने तुम्ही मिक्स करून घ्या. मी हाताने पण मिक्स करते, चमच्याने पण मिक्स करते, जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं. आणि हो, चिकनमध्ये मॅरिनेट करण्याआधी चिकनमध्ये जे पण सगळं पाण्याचा अंश होतं ते सगळं काढून घ्यायचं आहे. मैदा टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवर पण टाकत आहे. आणि आपण हे सगळं छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर हवं तर तुम्ही हे छान फ्रीजरमध्ये 5 मिनिटं ठेवू शकता, नाहीतर साध्या फ्रीजरमध्ये ठेवू शकता. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही एकदम घालू शकता तुम्ही, किंवा एकवर घातलं तरी चालेल. थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची मुलगा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी तिखट टाकलेलं आहे वाटीमध्ये बाजूला घेऊन. कशासाठी घेतलेला आहे हा मैदा मी, कारण आपले जे पॉपकॉर्न आहे तर त्याच्यामध्ये आपण नंतर घोळवून नंतर फ्राय करायचे आहेत, म्हणजे ड्राय सुका मैद्यामध्ये. तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मसाला पाहिजे तर थोडासा चाट मसाला तुम्ही टाकू शकता मैद्यामध्ये सुक्या. आता हे तुम्ही छानपैकी थोडा वेळ ठेवा मॅरिनेट होण्यासाठी. आणि आम्हाला आपलं जवळजवळ झालेलं आहे ते तर मी ती फ्राय करायला घेणार आहे. चला, तर मी इकडे तेल घेतलेलं आहे फ्राय करायला. गॅस पेटून गॅसवर तेल ठेवायचं आहे. मैदा जो आहे आपण तो सगळा त्याच्यामध्ये तिखट मसाला वगैरे थोडा अगदी चवीसाठी टाकलेला होता, कारण आपल्याला त्याचं कोटिंग करायचं आहे चिकन पॉपकॉर्नसाठी. तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मला वाटतं. आता आपण काय करूया, एक एक पीस घ्या, नाही तर तुम्हाला जर सगळे त्याच्यामध्ये 4-5 टाकायचे तर 4-5 घोळून घ्या. तर मी आता हे सगळे आधी एक एक पीस असं छानपैकी घोळून ताटामध्ये बाजूला करून ठेवणार आहे. आता मी हे सगळे ताटामध्ये थोडेफार करून ठेवलेले आहेत. आपण आता तेल उकळल्यानंतर ते फ्राय करायला टाकायचे आहेत. आता बघूयात आपलं तेल तापलं आहे का. चला स्टार्ट करूया फ्राय करायला. तेल आपलं खूप छान तापलेलं आहे आणि तेल छान तापणं खूप गरजेचं आहे. तेल जास्त उकळून घ्या आणि नंतर थोडासा गॅस थोडासा स्लो करून मग तुम्ही त्यात चिकन पॉपकॉर्नचे पीस सोडा आणि नंतर ते छानपैकी तांबूस कलर होईपर्यंत एका बाजूने छान भाजून घ्या. नंतर दुसरी बाजू परतवा आणि लागेल तर परत तुम्ही परतवत राहा. जर तुम्हाला जसं जास्त कच्चं किंवा कुठे काय वाटत असेल, सहज आपल्या डोळ्यांना कळतं ते बघून. आणि तुम्ही म्हणाल की एवढंसं तेल का घेतलं, तर मला सवय येते कमी तेल वापरायची. कमी तेल म्हणजे हे तेल आपल्याला जेवढं बॉडीला पाहिजे तेवढंच येतं, याच्यामध्ये तेल कमी येत नाही. पण काय माहिती आहे, त्याच्यानंतर जे फ्राय करून राहिल्यानंतर जे तेल असतं ते वेस्ट होतं. म्हणून मी शक्य तेवढं कढईमध्ये तेल कमी घेण्याचा प्रयत्न करते. ओके, कारण जास्त घेऊन तळल्यानंतर खरंच छान होतं, छान फ्राय करता येतं व्यवस्थित एकदम मनसोक्तपणे. त्यांना पण तेलामध्ये पोहता येतं. पण नंतर तेल वेस्ट होतं ना, ते माझ्याच्याने बघत नाही, म्हणून मी थोडं कमी तेल टाकते. आता कसं हे जर 2 दिवसामध्ये जर तेल हे जर चिकनसाठी वगैरे वापरायचं असेल परत किंवा फिशसाठी तर वापरू शकतो, नाही तर फेकून देतात. ते चिकन छान फ्राय झालेलं आहे. पॉपकॉर्न तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान सुगंध सुटलेला आहे. अगदी मस्त पॉपकॉर्न ते रेडीमेड जास्त तशा प्रकारे सेम झालेला आहे आणि खरोखर खूप छान आहे. तुम्ही पण अशा प्रकारे बनवा, करा आणि खाऊन बघा. खरोखर छान लागतात. अगदी कमी वेळात होणारा हा चिकन पॉपकॉर्न जे आपल्याला बाहेर मिळतात त्याच प्रकारे सेम लागतात आणि सेम तसेच दिसतात तरी मला तसेच. आणि तुम्ही खाऊन तर बघा बनवून, खरोखर तसेच लागतात, ते छान लागतात. मी अजून पण एकदा बनवलेलं आहे, त्याच्यानंतर मी ही डिश बनवून तुम्हाला दाखवलेली आहे. तर माझी आवडते लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.